राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे 41 निर्णय। मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करत 50 कोटी मंजूर। धनगरांना एसटी मधून आरक्षणाला विरोध करत आदिवासी आमदार आणि खासदार आक्रमक। विधानसभा उपाध्यक्ष झिरवळांच्या नेतृत्वामध्ये मंत्रालयातल्या जाळीवरती मारल्या उड्या। मंत्रालयामध्ये ठिया देणाऱ्या आदिवासी नेत्यांशी मंत्री गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार यांनी साधला संवाद। झिरवळांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। आरक्षणाची मर्यादा 75% न्या, शरद पवार यांची मागणी। तर 13 महिन्यांपासून आंदोलन सुरू असताना पवार गप्प का, जरांगेंचा सवाल। हर्षवर्धन पाटील यांचा अखेर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर। इंदापूरची जागा लढवणार, तर भविष्यामध्ये राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक धक्के बसणार, शरद पवार यांचं सूचक वक्तव्य। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत येण्याची शक्यता। आचारसंहिता लागण्याच्या आधी नियुक्तीसाठी महायुतीची धावपळ। भाजपला 6, शिंदे आणि पवारांना प्रत्येकी 3 आमदारांचा फॉर्म्युला। दाओसमध्ये जाऊन मंत्र्यांनी उधारी घेतल्याचा रोहित पवार यांचा आरोप। तर रोहित पवारांनी संपूर्ण माहिती घेऊन ट्विट करावं, सामंत यांचा पलटवार। एमआयएमनं काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती। 28 जागांची केली होती मागणी। राहुल गांधींचा आजपासून 2 दिवस कोल्हापूरचा दौरा। कसबा बावड्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं करणार अनावरण। निवडणुकीची कामं करायला शिक्षक संघटनांचा विरोध। परीक्षा काळातील अतिरिक्त काम लागतं अशी तक्रार। बेरोजगार आणि इतर कर्मचाऱ्यांना वापरा असाही दिला सल्ला। दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट। ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांना भोवली। पोलिसांनी घेतलं ताब्यात। संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकांकडून घरावरती शाईफेक। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं नारायणगडाच्या महंतांकडून उद्घाटन। मराठ्यांना एकत्र करत वेगळी चळवळ उभारणार, जरांगेंची घोषणा। बंदुकीतून गोळी सुटून जखमी झालेल्या गोविंदाला 4 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज। 6 आठवडे आराम करण्याची डॉक्टरांची सूचना। पुण्यामध्ये मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवरती तिघांकडून सामूहिक बलात्कार। घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू। लाडकी बहीणसह मोफत योजनांवरती बंदी आणा। नागपूर खंडपीठामध्ये याचिका। खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। तिरुपतीच्या लाडू भेसळ प्रकरणाच्या तपासासाठी सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन। सीबीआयचे संचालक असणार एसआयटीचे प्रमुख। इराणमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी सहभागी। हिजबुल्ला प्रमुख नसरल्लाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर नमाजासाठी तोबा गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।